महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से अकोला जिले की विभिन्न समस्याओं और मांगों को लेकर निवासी जिलाधिकारी को निवेदन सौंपा गया है। मनसे जिला अध्यक्ष पंकज साबले के नेतृत्व में दिए गए इस निवेदन में प्रशासन से तत्काल कार्रवाई करने की मांग की गई है, अन्यथा जोरदार आंदोलन की चेतावनी दी गई है। फसल बीमा का शीघ्र भुगतान करने और भारी बारिश से हुए नुकसान के लिए किसानों को मुआवजा देने की मांग की गई। साथ ही अकोला अकोट सड़क की ठीक से काम नहीं करने वाले दोषी ठेकेदारों और अधिकारियों के खिलाफ कार्रवाई की जाए। इसके अलावा सरकारी अस्पताल, असंगठित मजदूरों की विभिन्न मांगों और पारस थर्मल पावर स्टेशन में भूमि अधिग्रहण के मुद्दे पर भी गौर करने का अनुरोध किया गया है। निवेदन में कहा गया है कि प्रशासन को कृषि उपज का उचित मूल्य दिलाना चाहिए, ग्रामीण इलाकों में बंद बस यात्राएं शुरू करनी चाहिए और शैक्षणिक एवं स्वास्थ्य सुविधाओं पर भी ध्यान देना चाहिए। सरकारी कार्यालयों में दलाली प्रथा बंद कर दोषी अधिकारियों पर कार्रवाई करने तथा औद्योगिक आस्थान की समस्याओं का समाधान करने की भी मांग की गई है। इस मौके पर राजेश काले, सतीश फले, अरविंद शुक्ला, सौरभ भगत समेत मनसे के अन्य पदाधिकारी मौजूद थे। गेल्या कित्येक वर्षापासून अकोला जिल्ह्यात समस्या अशा राहिलेल्या आहे। आम्ही शेतकऱ्यांसाठी आज आपण इथे आलेलो। पीक विम्याबद्दल आम्ही निवेदन दिलं, तसेच अकोट अकोला रस्त्याबद्दल दिलेलं आहे, जिल्हा सामान्य रुग्णालय आहे, त्यानंतर असंघटित कामगारांचं आहे, विविध समस्या आहे। मात्र प्रशासनाचं आणि शासनाचं याच्याकडे काहीच लक्ष नाही। फक्त योजना आणि यासाठी त्यांच्याकडे लक्ष दिलं आहे किंवा त्यासाठी फंड इथे पाठवलेला आहे। तुम्ही पाहिलं असता तर अकोट अकोला रस्त्याला 10 वर्षापासून त्याचे काम सुरू आहे आणि जे काम झाले त्याच्यावर सुद्धा भेगा पडलेले आहे आणि एवढे निर्लज्ज हे शासन आहे की तो रस्ता खराब पूर्ण झाला नाही तरी ते टोलचं काम सुरू केलं। आम्ही आवाहन करत आहे, जोपर्यंत या रस्त्याचं पूर्ण आणि चांगलं काम होत नाही तोपर्यंत आम्ही हा टोल चालू देणार नाही। आणि त्यानंतर आमचे सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी आहे, सगळे मिळून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। रोज शासनाने जर आमच्या ज्या 12 ते 13 मागण्या आहे याच्यावर जर यांनी कारवाई केली नाही तर रोज या प्रशासनाला त्या विभागात आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू, याची दखल घ्यावी आणि संबंधित या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहे आणि जे ठेकेदार आहे त्यांच्यावर कारवाई करून जर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे आणि त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही।